नमस्कार. आज आपण बघणार आहोत मटकीची भाजी. अशा मी तुम्हाला 2-3 पद्धती दाखवल्यात मटकीची. आज थोडी वेगळी पद्धत दाखवणार आहे. स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे, चाळणीत काढून घेतली मी. ते पटकन ना शिजत नाही. त्याला काय करायचं, आपल्याला कुकरमध्ये टाकायचं थोडंसं, म्हणजे कुकरला थोडंसं लावून घ्यायचं. एखाद दुसरी शिट्टी काढायची आपल्याला. मटकी भिजेपर्यंत पाणी टाकून घ्यायचं. थोडीशी हळद, थोडंसं मीठ असं टाक. माझ्या कुकरच्या पटावर शिट्ट्या होतात म्हणून मी 2 शिट्ट्या काढणार आहे. तुम्हाला जसं जमेल तशी शिट्टी काढा. फक्त जास्त शिजवून द्यायची नाही आपल्याला. नुसतं आपल्या बोटाला दाबता येईल ना तेवढं शिजवून घ्यायची. ते 4 मिरच्या मी तोडून घेतलेल्या आहेत. कोथिंबीर, आलं, खोबरं, ओला खोबरा आहे. ओलंच घ्या, सुक्यापेक्षा ओल्याने चव वेगळी येते. आणि 4-5 लसूण पण वाटून घेऊया. की पण आपली शिजून झालेली आहे व्यवस्थित. वाटून झाले आपलं. मटकी बघा नुसतं असं अशी शिजवून घ्यायची, जास्त शिजवायची नाही तिला. फोडणीसाठी आपण कढई ठेवली. त्याच्यामध्ये तेल ओतून घेऊया. साधारण नेहमीच्या भाजीपेक्षा थोडंसं जास्त तेल टाका. राईला व्यवस्थित तडतड असा आवाज आला पाहिजे राईचा. राई व्यवस्थित तडली की थोडंसं हिंग, कांदा मी छोटा कांदा बारीक कापून घेतला आणि एक टॅमॅटो बारीक कापून घेतलं. मसाल्यामध्ये आलं लसूण आहे म्हणून थोडंसं आपल्याला आलं लसूण टाकायचं आहे. मोठा गॅसवरती आधी परतून घ्यायचं. कांदा आणि टॅमॅटोमधलं थोडंसं पाणी जे असतं ते निघून जातं. कांदा आणि आपण थोडंसं परतून झालं तर गॅस बारीक केले. थोडंसं मीठ टाकलं त्याच्यात. कांदा, टॅमॅटो आणि आलं लसूणची पेस्ट आपली पटकन शिजते. मीठ टाकून जरा त्याला परतवून घ्यायचं. गॅस बारीकच ठेवायचं आता, जेणेकरून आपला कांदा, टॅमॅटो आणि आलं लसूणची पेस्ट, आलं लसूणचा जो वासपणा आहे ना तो निघून गेला पाहिजे. त्याच्यावरती झाकण ठेवायचं. थोडा 1 ते 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि मध्ये मध्ये येऊन 1-2दा बघून जाऊया आपण. झाकण काढून बघूया. जेवढं येऊ परतवून बघूया ना. थोडंसं कांदा टॅमॅटो आपली शिजलेलं आहे. थोडंसं कमी शिजतानाच आपल्याला त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे. हळद थोडीशी, धनिया पावडर 1 चमचा, मिरची पावडर, चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा पण गरम मसाला टाकणार आहे. त्याला थोडा वेळ तेलात परतून घ्यायचं. ते करपायला नको म्हणून आपण जो वाटण केलं आहे तो टाकायचा. गॅस बारीकच ठेवायचं आहे. वाटणाला 4ही बाजून तेल सुटत चाललेलं आहे. आपल्या भांड्यात मसाला आहे ते काढून घेण्यासाठी गरम पाण्याचा तो वापर करा. वाटण आणि मसाला आपला, तो वाटण टाकल्याने मसाला आपण जे मसाला टाकते एकजीव होण्यासाठी आपण कमीत कमी 1 कप पाणी याच्यात होतं घेणार आहे. गरम पाणीच होता. मसाला पटकन शिजतात आपले आणि कलरही छान येतो त्याच्याने. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया.
बारीकच गॅस ठेवा. मस्त आपलं वाटणारं तेल चारी बाजूने सुटलेलं आहे. आपलं वाटण याचा अर्थ आपलं वाटण व्यवस्थित शिजलेलं आहे. थोडं परतून घ्यायचं म्हणजे आपली शिजलेली मटकी आहे ती ह्याच्यात टाकायची. थोडं मोठा गॅस ठेवायचं फक्त उकळ येईपर्यंत. गरम पाणी जेवढं आपल्याला रस्सा पाहिजे तसे आपण भाजीसाठी पाणी ओतायचं. पाणी गरमच होता, मी पाणी गरमच ओतलेलं आहे याच्यामध्ये. कधी कधी बोलायचं राहून जातं. उकळाले जसं जेवढा रस्सा आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ओतून घेतलं आहे मी. चपाती बरोबर भाकरी बरोबर अगदी तुम्हाला मिसळ वाटली तर मिसळसारखं पाव आणून खाल्लं, पावाने बरोबर खाल्लं तरी चालेल. त्याच्यात थोडंसं गूळ, मग अशी थोडंसं मीठ टाकलं होतं आपण, आता अजून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. म्हणजे चाखून बघा, कमी वाटलं तरच टाका. थोडं उकळाली का जरा वेळ झाकण ठेवायचं म्हणजे आपण गूळ आणि मीठ टाकले ते पूर्ण भाजीमध्ये मिक्स होते. भाजीचं एवढं सुंदर वास सुटलं आहे. करून बघा तुम्ही, नक्की तुम्हाला आवडेल. थोडासा उशीर होतो भाजी करायला पण चवीला एकदम मस्त होती. वरून आपण कोथिंबीर टाकायची. कशाबरोबर एक खा, छानच लागणार. तुम्हाला भाजी आवडली तर आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. गॅस बंद करूया.